29 ऑगस्टला मुंबईमध्ये आंदोलनासाठी जाणार, मुंबईमध्ये आमरण उपोषण करणार, मनोज जरांगेंची घोषणा। आदिवासी समाजाप्रमाणे गोवारी समाजाला सुविधा मिळणार, ओबीसी मंत्री अतुल सावेंचा मोठा निर्णय। 6000 विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांमध्ये प्रवेश देणार, निवासी शाळांमध्ये 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण देणार। स्पर्धा परीक्षा, सैन्य भरतीसाठी देखील मूलभूत प्रशिक्षण दिलं जाणार। 1 रुपयामध्ये विम्याची योजना अखेर गुंडाळली, राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू होणार। चौफेर टीका झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळानं निर्णय घेतला। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल। प्रवरा साखर कारखान्यामध्ये शेतकऱ्यांच्या नावे 9 कोटींचा अपहार केल्याचा आरोप। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर लोणी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल। पुण्यातील रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये रामेश्वर पॅनलचा एकतर्फी विजय। बाळासाहेब भागवणेच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला। रामेश्वर पॅनलच्या सदस्यांकडून जल्लोष साजरा। सातारा जिल्ह्यातील दहिवडी नगरपंचायतीच्या 14 नगरसेवकांकडून नगराध्यक्ष सागर पोळ यांच्या विरोधामध्ये अविश्वास ठराव। प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या उपस्थितीमध्ये विशेष सभेचं आयोजन। 14 नगरसेवकांनी विरोधामध्ये मत दर्शवल्यानं पदावरून पायउतार व्हावं लागलं। छत्रपती संभाजीनगर शहरामधील सर्वात मोठ्या घाटी रुग्णालयाला पाणी टंचाईचा मोठा फटका। घाटी रुग्णालयामध्ये प्रशासनाच्या वतीनं पाण्याची सुविधा करून देण्यात न आल्यानं नागरिकांना पाणी विकत घ्यावं लागतंय। बीडच्या लाळवंडी नाका परिसरामध्ये शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली। पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया। नागरिकांमधून संताप, पाईपलाईन दुरुस्त करण्याची मागणी। बुलढाणा शहराला 8 ते 10 दिवसांनंतर पाणीपुरवठा, किमान 4 ते 5 दिवसांनंतर पाणीपुरवठा करण्याची ग्रामस्थांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी प्रश्नावरून शरद पवार गट आक्रमक। छत्रपती संभाजीनगर पालिकेसमोर आंदोलन, चुन्याच्या डब्यांची माळ गळ्यात घालून आंदोलन करण्यात आलं। रत्नागिरी तालुक्यातील नाणीज गावामध्ये वस्ती सुधारणा योजनेमधून बांधलेल्या पुलावर आरोप प्रत्यारोप। पूल चुकीच्या जागी बांधल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप, तर योजनेमधील निधी योग्य जागी वापरल्याचा सरपंचांचा दावा। शिवपानंद शेतरस्ता समितीसाठी शिरूर तहसीलदार कार्यालयामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महत्त्वाची बैठक। शेतकऱ्यांच्या अडचणी समजून तातडीनं उपाययोजना करण्याचे तहसीलदार कार्यालयाकडून आश्वासन। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सावंतवाडी नगरपालिकेतर्फे बॅनर हटाव मोहीम। शांतता समितीची बैठक झाल्यानंतर शहरातील बॅनर हटवले। माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांचे बंधू उदयसिंह पाटील यांच्याकडून डॉक्टरांना मारहाण। मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। डॉक्टरांना येण्यासाठी उशीर झाल्यानं मारहाण, सूत्रांची माहिती। पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते सेवा पंधरवाड्याचं उद्घाटन। उत्तम सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार। प्रातिनिधिक स्वरूपामध्ये लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचं वाटप। चंद्रपुरात संवाद प्रतिष्ठानच्या पुढाकारानं विदर्भातील सर्वात मोठ्या आधुनिक रक्तपेढीची मुहूर्तमेढ। रक्तपेढीच्या इमारत बांधकामाचं भूमिपूजन उत्साहात संपन्न। 1 वर्षामध्ये इमारतीचं बांधकाम पूर्ण होऊन रुग्णांना सेवा मिळणार। पुण्याच्या भोर महाड मार्गावरील धुळीनं नागरिक हैराण। रस्त्याच्या कामामुळे हिडोर्शी खोरे परिसरामध्ये धुळीचं साम्राज्य। स्थानिकांकडून उपाययोजना करण्याची मागणी। नाशिकमध्ये सिनेस्टाईल पद्धतीनं धूम ठोकलेल्या आरोपीला अखेर अटक। भद्रकाली पोलीस ठाण्यातून फरार झाला होता आरोपी। वर्ध्यामध्ये विमाशी संघाशी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणार्थ सहविचार सभा। शिक्षक आमदारांच्या सभेमध्ये 12 प्रकरणं निकाली। नागपूरमध्ये संस्थाचालकांकडून पत्नी, मुलगा आणि सुनेची पात्रता नसताना शाळेमध्ये नियुक्ती। बोगस शालार्थ आयडी प्रकरणाची चौकशी सुरू असताना नवी बाब समोर। संस्थाचालकांकडून अधिकारांचा गैरवापर। पुण्याच्या राजगड तालुक्यातील वेल्हे तहसील कार्यालयामध्ये लिपिक पदाच्या जागा रिक्त। अन्नधान्य पुरवठा विभागाचा कारभार नायब तहसीलदारांवर सुरू। अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांचे हाल। लवकरात लवकर रिक्त जागा भरण्याची नागरिकांची मागणी। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरामध्ये तब्बल 1000 रुपयांची घसरण। सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा। दिवसामध्ये सोन्याच्या दरात 1700 रुपयांची घसरण। रांजणगाव गणपती इथल्या अष्टविनायक महागणपती मंदिरामध्ये अक्षय तृतीयेनिमित्त खास सजावट। हजारो आंब्यांच्या नैवेद्य दाखवत आकर्षक आरास केली। धुळ्यामध्ये आखाजी सणाचा उत्साह। संपूर्ण देशामध्ये अक्षय तृतीय साजरी करत असताना खानदेशामध्ये पूर्वजांचा स्मरण करत घागर भरत नैवेद्य दाखवून सण साजरा।
नंदुरबार आणि खानदेशामध्ये अक्षय तृतीयेनिमित्त आखाजी सणाचा उत्साह. बाहेरगावी असलेले कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येत हा सण साजरा करतात. सासूरवासींनी माहेराला येऊन गीतांच्या आणि ओव्यांच्या माध्यमातून सणाचा आनंद घेतात. नाशिकच्या रविवार करंजामधील चांदीच्या गणपतीला 251 किलो आंब्याची आरास. अक्षय तृतीयेनिमित्त भाविकांकडून आंब्याचा नैवेद्य बाप्पाला अर्पण. नंदुरबार शहरामध्ये शेतीच्या कामासाठी लागणारे सालगडी निवडण्याची अनोखी परंपरा. 90 किलोचा दगड उचलणाऱ्याला सर्वाधिक दाम दिला जातो. सांगलीच्या मिरजेमध्ये नंदी महोत्सवाला सुरुवात. महोत्सवाचं खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन. महोत्सवामध्ये शेतीमालाचे आणि जनावरांचं प्रदर्शन. बीड जिल्ह्यामध्ये एकूण 22,515 कुणबी नोंदी सापडल्या. 1,41,733 प्रमाणपत्रांचं वाटप तर 5,606 प्रमाणपत्र प्रलंबित. हिंगोलीमध्ये 4,07,000 शिधापत्रिका धारकांची केवायसी पूर्ण. 1,88,000 लाभार्थ्यांची केवायसी अद्यापही बाकी. लाभार्थ्यांनी केवायसी करण्याचं प्रशासनाचं आवाहन. जालना जिल्ह्यामधील 40,000 लाडक्या बहिणींना महिन्याला 500 रुपयाचं मिळणार. नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींच्या मदतीमध्ये कपात. पुण्याच्या खेड पंचायत समितीच्या आवारामध्ये सर्रासपणे दारूच्या बाटल्यांचा खच सापडतोय. प्रशासनाची ढिसाळ व्यवस्था चव्हाट्यावर. पंचायतीचे कार्यालय की तळेरामांचा अड्डा असा सवाल उपस्थित. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये पीडब्ल्यूडी कार्यालयासमोर भाजी विक्रेते महिलांचं आंदोलन. पीडब्ल्यूडीनं दिलेल्या नोटिसीविरोधात महिलांचं आंदोलन. पीडब्ल्यूडी विभागाची कारवाई बेकायदेशीर असून भाजी विक्रेत्यांवर अन्याय होत असल्याचा देखील आरोप. गडचिरोली जिल्ह्यामध्ये मिरची, धान, मका उत्पादक शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचं संकट. 4 वेळा एप्रिल महिन्यामध्ये पिकांना अवकाळी पावसाचा फटका. मिरची भिजून पांढरे डाग पडल्यानं माल विक्रीची चिंता. पुण्याच्या कात्रज इथल्या येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या टेरेसवर फुललं ओल्या कचऱ्यापासून सुंदर असं हरित गार्डन. किचन बेस्ट त्याचबरोबर भाजीपाला, ओला कचरा यातून नवनिर्मितीचा आविष्कार. फुलझाडं, फळझाडं, पालेभाज्या आणि वेली गारवा देत आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये उन्हाळी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल. उडीद, मुगाला शेतकऱ्यांची पसंती. 24,000 हेक्टरवर उन्हाळी पिकांची लागवड. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची 14,000 कोटींची आवक. हळदीला 16,000चा भाव. गोंदिया जिल्ह्यातील कृषी विभाग खरीप हंगामासाठी सज्ज. 2,18,000 हेक्टरवर भात पिकासाठी कृषी विभागाचं नियोजन. बुलढाण्याच्या लोणी गुरव गावामध्ये मुलानं वडिलांची हत्या केल्याची घटना. कौटुंबिक वादातून हत्या केल्याची माहिती. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. नागपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांकडून अटक. आरोपीकडून 4 दुचाकीचे गुन्हे उघडकीस. आरोपीकडून 4ही दुचाकी जप्त. नागपूरमध्ये आयपीएल मॅचवर जुगार खेळणाऱ्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल. 2 लाखाचा मुद्देमाल जप्त. अमजद खान असं अटक केलेल्या आरोपीचं नाव. वर्ध्यामध्ये विहिरींच्या पाणी पातळीमध्ये घट. सिंचनावर परिणाम. उन्हाळी पिकं, भाजीपाला, फळ उत्पादक शेतकरी चिंतेत. परभणी जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई. येलदरी धरणामध्ये 56.76% पाणीसाठा उपलब्ध. धरणातून परभणी, हिंगोलीसह नांदेड जिल्ह्याला पाणी पुरवठा. लातूरमध्ये अवकाळी पावसामुळे केळीच्या बागेचं नुकसान. 2,000 झाडं वादळी वाऱ्यामुळे कोसळली. प्रशासनानं नुकसान भरपाई द्यावी, नागरिकांची मागणी. जळगावच्या 40 गावच्या वाघळीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे शेतामधील मका आणि ठिबक जळून खाक. महसूल प्रशासनाकडून पंचनामा. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगावच्या भुसावळमध्ये वृक्षांना आग लागल्याची घटना. तापमान वाढीमुळे झाडांना आग लागल्याचा अंदाज. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. मनमाडच्या पानेवाडीमध्ये टँकरमधून डिझेलची चोरी. अज्ञात चोरट्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. सेन्सर, लॉक आणि वायरिंग तोडून 2,000 लिटर डिझेलची चोरी. नागपूरमध्ये एका कुख्यात आरोपीला 32 ग्रॅम MD ड्रग्जसह अटक. आरोपीकडून 3 लाखाचा मुद्देमाल जप्त. शेख नझीर असं या आरोपीचं नाव. एका आरोपीचा पोलिसांकडून तपास सुरू. माथाडी कामगार कायद्यासंदर्भात माथाडी कामगार आक्रमक. नवी मुंबईमध्ये फ्रूट मार्केटमध्ये इम्पोर्टच्या मालासोबत ड्रग्ज 100% येत असणार. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप.